अप्रतिम आयोजन विराज चौधरी यांच्या तर्फे मुख्य क्रमचा निखिलेश कदमला पाहू शकतो आपण. अप्रतिम खिलाडू देखील आहे आज पंचांच्या मोहिमेला पाहू शकतो आपण. निखिलेश कदम असतील, शरद गवळी असतील. चला 2 फलंदाज पाठवायचे साई गुरु संघ. पहिलं शतक घेऊन आहे गोंदाई ट्रॅक गोंदाज. कॉम्प्युटर बॉक्स एंड कडनं चांद असतील स्ट्राईक ऑनला. विनय नॉन स्ट्राईकला बाळाला बघतो. स्ट्राईक ऑनला विनय. गोंदाई ट्रॅक गोंदाज चांद. दोन संघाला खेळाच्या दृष्टीकोन भरपूर शुभेच्छा. पहिला फली तिसरा सामना. पहिला चेंडू टप्पा घेतला तर घेतलेली गिरकी. एकच धाव. एक धावने श्री गणेश होते. विनय आपलं खातं देखील खोलतो 1 धाव्याने. सुरू या चेंडू परंतु एकच धाव. धावसंख्या येते 1 ने वाढ. धावसंख्या येऊन पोहोचली 2 धावांवर. 2 चेंडू 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. शिल्लक आहे. पहिले सर घेऊन गोंदाई ट्रॅक गोंदाचा पुढे माझा प्रयत्न फसलाय. बिग विकेट डाऊन. विनय बॅक टू बॅट्समॅन नेम नवीन फलंदाजा मैदानात आला तो प्रमोद. धावसंख्या येऊन पुढची 2 धावांवर. 3 चेंडू 2 धावा. आता मात्र पंचांच्या दुनिया सवंतर धावा मिळतील. अवंतर धावसंख्या येते अवंतरने वाढ. धावसंख्या येऊन पोहोचली 3 धावांवर. 3 चेंडू 3 धावा. रिव नसेन. अंपायर रिव असेल फक्त. रिव नसेन. वाईट चेंडू असेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. रिव नसेन. पंचांचा वाईटचा इशारा. पंचांची आर्ग्युमेंट करायची नाहीये. पंचांचा इशारा वाईटचा असेल. पंच धावसंख्या झाली 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. यावेळेला निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय गोलंदाज देखील. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा. 1 गडी बाद. 4 चेंडू 3 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज चांदचे देखील असेल तर प्रमोद. सुरू चेंडू परंतु एकच धाव. धावसंख्या घेते 1 ने वाढ. धावसंख्या येऊन पोहोचली ती 4 धावांवर. 5 चेंडू 4 धाव. शेवटचे 1 चेंडू शिल्लक पहिल्या षटकामधील. स्ट्राईक ऑनला प्रमोद. याचा निर्धाव चेंडू
आता कमबॅक केले गेले. धावसंख्या येऊन पोचली ती फक्त आणि फक्त 4 धावा 1 गडी बाद. पहिल्या तरी समजल्यानंतर धावसंख्या येऊन पोचली 4. दुसरी शतक घेऊन आले गोंदाज ट्रॅक गोंदाज अवी. स्ट्राईक ऑन असेल तर बाळा आणि प्रमोदची जोडी आणि गोंदाज ट्रॅक गोंदाज अवी. अवीकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज अवी पाहू शकतो आपण. स्ट्राईक ऑन असेल तर बाळा. यातला पहिला चेंडू पंचांच्या हात सवंतर धावा मिळतील अवंतर. धावसंख्येत अवंतरने वाढ. धावसंख्या येऊन पोचली ती 5 धावांवर. यावेळेला निर्धाव चेंडू. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय अवी आपल्या संघासाठी आतापर्यंत. चेंडू पर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले अवीने देखील. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. अजून अवीचे 4 चेंडू शिल्लक आहे दुष्काळामध्ये. साई गुरु संघाचा बॅक फुटला आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. याचा फटका चांगला आहे परंतु एकच धाव. धावसंख्या इथे 1 निवाड. धावसंख्या येऊन पोचलेली 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे गोलंदाज अवीचे देखील. स्ट्राईक ऑन असेल तो बाळा. पुढे सगळं मारायचा प्रयत्न परंतु एकच धाव. धावसंख्या इथे 1 निवाड. धावसंख्या येऊन पोचली ती 7 धावांवर. 4 चेंडू आणि 7 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील अवीचे देखील. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. याचा टप्पा चांगला तेवढाच सुरक्षित रक्षण. निर्धाव चेंडू. धावसंख्या येऊन पोचली 7 धावांवर. 5 चेंडू आणि 7 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल गोंदाज ट्रॅक गोंदाज अवी. याला पुढे सगळं प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या येऊन पोचली 7 धावा. दुसऱ्या समुद्रात धावसंख्या येऊन पोचली 7 धावा. तिसऱ्या घेऊन आहे गोंदाज ट्रॅक गोंदाज ताहिर. अवीचं देखील कौतुक करावं लागेल. अवीने देखील आतापर्यंत आपल्या संघासाठी 3 धावा खर्च केल्यात अवीने. तिसऱ्या घेऊन आहे गोंदाज ट्रॅक गोंदाज ताहिर. स्ट्राईक ऑनला प्रमोद. पहिला चेंडू पंचायत दुनिया समांतर धावा मिळतील अवंतर. अवंतर घेते. धावसंख्या वाढ. धावसंख्या येऊन पोचली ती 8 धावांवर. याला पुढे सगळं माझा प्रयत्न. फटका फसलाय. निर्धाव चेंडू असे ना. पुन्हा वाईटचा इशारा. धावसंख्या इथे 1 निवाड. धावसंख्या येऊन पोचली ती 8 धावांवर. 1 चेंडू 8 धावा. यावेळेला पुन्हा एकदा वाईटचा इशारा. धावसंख्या वाईट नाही घेता. धावसंख्या येऊन पोचली ती 9 धावांवर. 1 चेंडू 9 धावा. यातला फटका चांगला आहे पण या फटक्याला जागा नसेल. ती 10 धावांवर. 4 चेंडू 10 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या येऊन पोचली 10 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे ताहिर बाईचे देखील.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो कृष्णा. धावसंख्या येऊन पोहोचली 10 धावांवर. 4 चेंडू 10 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील ताहिरचे देखील. यावेळेसला पुन्हा वाईटचा इशारा. धावसंख्या येऊन पोहोचली ती 11 धावांवर. 4 चेंडू आणि 11 धावा. आता निर्धाव चेंडू कमबॅक करतो ताहिर देखील आपल्या संघासाठी. धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल गोलंदाज ताहिरचा. यावेळेस निर्धाव चेंडू असेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 11. तिसऱ्या फक्त्यानंतर धावसंख्या येऊन पोहोचली 11 धावांवर. शेवटचं अंतिम शतक घेऊन गोंधळी ट्रॅक गोलंदाज विक्रम भोईर. स्ट्राईक ऑन असेल तो कृष्णा. धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा झाल्या आहेत. आता शेवटचे शतक घेऊन गोंधळी ट्रॅक गोलंदाज विक्रम. धावसंख्या येऊन पोहोचली 11 धावांवर. शेवटचे शतक घेऊन गोंधळी ट्रॅक गोलंदाज विक्रम. यावेळेसला 9चा इशारा. 9+1 एकूण धाव आहेत ते 2. धावसंख्या 2 घेते वाढ. धावसंख्या येऊन पोहोचली ती 13 धावांवर. यासला विकेटचं पतदान होते. खिलाडू कृष्णा देखील बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला तो विकास. धावसंख्या येऊन पोहोचलेली 13 धावांवर. विकासला झकास कामगिरी करावं लागेल तो मॅच जिंकवायची असेल तर. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा. 1 चेंडू 13 धावा. अजूनही 5 चेंडू देखील शिल्लक आहे गोलंदाज विक्रमचा देखील. यावेळेस निर्धाव चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा. पुढे मॅचचा वेळ फटका चांगला आहे. 2 धावा घेते. धावसंख्या वाढ. धावसंख्या येऊन पोहोचली ती 15 धावांवर. 3 चेंडू 15 धावा. अजून 3 चेंडू काही शिल्लक आहे. स्ट्राईक ऑनला विकास. याच्या धावची ती संधी झाले सोना. बिग विकेट डाऊन. विकास देखील बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो गुरुभाई. धावसंख्या येऊन पोहोचली 15 धावांवर. चार चेंडू 15 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेसला पंचांच्या उडकाशाकडे फलंदाज बाळा बॅक टू पवेलियन. मैदानाला तो संजय. शेवटचे एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या येऊन पोहोचली ती 15 धावांवर. यावेळेसला विकेटचं पतदान. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा. आता म्हणजे 24 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. 16 धावा 24 चेंडू.
आणि 16 धावांची गरज असेल टर्मिनेटर संघाला. 24 चेंडू 16 धावा 24 चेंडू निमित्त ठरले. संकेत चौधरी स्मृतिचषक 2024. अप्रतिम आयोजन विराज चौधरी यांच्यामध्ये भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा पार पाडली आहे. 24 चेंडू 16ची गरज आहे. स्ट्राईक ऑन असेल तो विक्रम. विक्रम आणि तुषारची जोडी आणि गोलंदाज टाकला गोलंदाज संजय. स्ट्राईक ऑनला विक्रम भोईर, नॉन स्ट्राईकला तुषार. आता मध्ये शरद गवळीने आपले ATM चालू केलंय. प्रत्येक बाउंड्रीला 200 रुपये पाठवू असेल विक्रम भोईरसाठी. शरद गवळीकडनं प्रत्येक बाउंड्रीला 200 रुपये पाठवू असेल विक्रम भोईरसाठी शरद गवळीकडनं. त्यांनी देखील त्यांचं ATM ऑन केलंय. येणारे 24 चेंडू 16 धावांची गरज आहे. स्ट्राईक ऑनला विक्रमला पाठवतो, नॉन स्ट्राईकला तुषार आणि गोलंदाज संजय. आता विक्रम भोईरसाठी पारितोषिक लावलं गेलंय. प्रत्येक बाउंड्रीला 200 रुपये शरद गवळीकडनं. येणारे 24 चेंडू 16 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू 16 धावांची गरज आहे. स्ट्राईक ऑनला विक्रम भोईर, नॉन स्ट्राईकला तुषार. कोणत्याही ट्रॅक गोलंदाज संजयला पाहू शकतो आपण. येणारे 24 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईक ऑनला विक्रम भोईर. पहिला चेंडू निर्धाव. येणारे 23 चेंडू 16 धावांची गरज आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला संजयकडनं. यातला फटका चांगला आहे परंतु एकच धाव. एका धावाने श्रीगणेश करतोय विक्रम भोईर देखील. स्वतःने संघाचा खाता खोललं गेलं एका धावानी. 2 चेंडू 1 धावा. पहिला सुरेख चेंडू निर्धाव. 3 चेंडू 1 धावा. स्ट्राईक ऑनला विक्रमला लावू शकतो आपण. विक्रमसाठी पारितोषिक लावलं गेलंय. फटका चांगला आहे परंतु एकच धाव. धावसंख्या 1 निवाड. धावसंख्या पोहोचली 2 धावांवर. 4 चेंडू 2 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील गोलंदाज संजयचे देखील. फटका चांगला. रन्स मिळले 4. वार पे पलटवार आलाय चौकार विक्रम भोईरच्या माध्यमातून. चेंडू 6 धावा. आता 200 रुपये पारितोषिक लागू झाले विक्रम भोईरला शरद गवळीकडनं. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडू समितीने धावसंख्या येऊन पोहोचली 6 धावांवर. दुसऱ्याचा घेऊन आला गोलंदाज ट्रॅक गोलंदाज गुरुबाय. धावसंख्या येऊन पोहोचली 6 धावांवर. स्वतः कर्णधार आले गोलंदाज ट्रॅक गोलंदाज गुरुबाय. पहिला चेंडू भरपूर चांगला. पहिला चेंडू यश प्राप्त केलाय गुरुबाईंनी. धावसंख्या येऊन पोहोचली 6 धावांवर. नवीन फलंदाज मैदानात आलाय तो अवी आणि विक्रमची जोडी आणि गोलंदाज गुरुबाय. सुरेचा चेंडू पण निर्धाव. धावसंख्या येऊन पोहोचली 6 धावांवर. 2 चेंडू आणि 6 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे गोलंदाज गुरुबाईचे देखील. यावेळेसला आणखीन एक यश प्राप्त झालं गुरुबाईसाठी. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या.
पोहोचली फक्त आणि फक्त 6 धावा. गुरुबाईचे देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकून एकही धाव खर्च नाही केली गुरुबाईंनी. स्ट्राईक ऑनला असेल तर भूषण ह्याचा टॅप करतोय. नोचा इशारा. नो प्लस वर एकूण धावा आहेत 2. धावसंख्या 2 निवार. धावसंख्या येऊन पोहोचली ती 8 धावांवर. 3 चेंडूने 8 धावा. सुरुवातीच्या चेंडूपर्यंत एकच धाव. धावसंख्या 1 निवार. धावसंख्या येऊन पोहोचली ती 9 धावांवर. 4 चेंडू 9 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज गुरुबाईची देखील स्ट्राईक ऑनला भूषण. आता निर्धाव चेंडू कमबॅक करतो गुरुबाई देखील. धावसंख्या फक्त आणि फक्त धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. दुसऱ्या सबकत्यानंतर धावसंख्या पोहोचली 9 धावांवर. येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 7 धावा 12 चेंडू. गुरुबाई देखील अवघे 3 धावाचे शतक टाकले. भरपूर चांगले कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पहिला चेंडू 9चा इशारा. 9+1 एकूण धावा ते 2. धावसंख्या 2 निवार. धावसंख्या येऊन पोहोचली ती 11 धावांवर. गोंधळी टाका गोंधळाचा विकास. धावसंख्या येऊन पोहोचली ती 11 धावा. स्ट्राईक ऑनला असेल तो विक्रम भोईर. पुणे 9चा इशारा. धावसंख्या किती वाढ. धावसंख्या येऊन पोहोचली ती 12 धावांवर. अवघ्या 4 धावांची गरज आहे. व्यासला निर्धाव चेंडू. धावसंख्या येऊन पोहोचली फक्त आणि फक्त 12 धावा. 1 चेंडू 12 धावा अजूनही 5 चेंडू अखेर शिल्लक आहे. गोलंदाज विकासचे देखील पुन्हा 9चा इशारा. 9+1 एकूण धावा मिळते 2. धावसंख्या किती वाढ. धावसंख्या येऊन पोहोचली 14 धावांवर. पुढे माझा प्रयत्न परंतु एकच धाव. धावसंख्या किती 1 निवार. धावसंख्या येऊन पोहोचते ती 15 धावांवर. अवघ्या 1 धावांची गरज असेल टर्मिटर संघाला. स्ट्राईक ऑनला विक्रम भोईर. प्रत्येक बाउंड्री 200 रुपये पार असेल शरद गवळीकडनं विक्रम भोईरसाठी. यासला एकच धाव. सामना जिंकला येतो टर्मिटर संघ. अभिनंदन आणि हार्ड लक सायगुरु संघ.